अरे भुरिया, अरे काय विचार करतोय? 30+ आला ना 2 दिवसावर. अरे त्याचाच विचार करतोय. लवकर लाईन लावणं पडेल. कुठे चालायचं, काय करायचं ते तर ठरवणं पडेल का नाही आता. युजन आपल्या जोडी झाले. अरे ये बापा ये, तूच वाट पाहून राहतो. काय करता मग 30+चा? चला चला एखाद्या हॉटेलमध्ये जाऊ मस्त ऐश के साथ. नाही रे काका, हॉटेलमध्ये नाही जायचं रे बापा, अजून लग्न बाकी आहे. एका मग पाहिलं को ना तर म्हणतीन पोरग्या दारूच्या नादी लागला. हा बरोबर आहे तू बी, कारण की लोक बेकार आहे हो. ईद बरा असला तर हातभर सांगता लोक, धसा मागून टाकता. त्यांना काय माहिती, फक्त तू जायला गेला म्हणून ते दारूच्या नादी लागला. चर्चा करायला कमी करणार नाही लोक. आधीच तू दिशाला आगड बांबे बापा. का रे मजा घेऊन राहिले का रे तुम्ही बी? माई सल्ला जोडीदार आहे तुमचा, हे बी बोलून जाता का तुम्ही? आता ते काही माय हातात आगड बाम आहेत. आता माझं शरीरच तसं आहे, तरी तुमच्यापेक्षा कमी जेवण करतो मी. मग का काय पैसे कमी देशील का काय पार्टीत मग बापा? तसं चालणार नाही रे भाऊ. जे वाटेवर ते देण्याचे 200 जमा करण्याचे. अरे 200 काय घ्यायचा ना भाऊ, काही म्हणणं नाही माया, पण मग ठरावतं खरे कोणाच्या वावरात करतात. करे कायची मीटिंग चालू आहे रे? हा कोंबडी पाय तंगडी धरून लंगडी घालाया लागले. पाक 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 पकाक. यावर्षी चिकन नाही रे बोरे, मटण घेऊ प्युअर बोकड्याचं. चिकनमध्ये काही खरं नाही राहत, ते नुसतं रब्बर राहतं रब्बर. 300 रुपये जमा करणं पडतील रे बरं मग रे, चालेल का? अरे 300 काय 350 द्यायला तयार मी. तुम्ही फक्त आहे ना बोकड्याचं मटण आणा बस. चला आपल्या वावरात. भाजी तुला बनवणं पडेल पण भाऊ, कारण भाजी फक्त तुला जमते खास. तुझ्या हातची भाजी एकदम प्युअर राहते, बाकीच्या आपल्याला आवडत बी नाही. अरे चला रे, बहुत तयारी करणे पडेल रे. चला निघा ना, कदम टाइमपास करता आता. चला. अरे धर रे भाऊ, हात लाव रे, जड झालं रे बापा, सवय नाही झाली कामाची. अरे झाली का रे भाजी? भूक लागली गावाची. अरे तामशिंग का नाही, काय काय मशीन इठी भाजी बनवणं एवढी सोपी गोष्ट आहे का? शांत बसणार तू, त्याच्या हिशोबाने बनवून देईन तुला भाजी. बिघडली तर बिघडीन कस काय? माया बापाचा बाप बी होता ताजमहालमध्ये स्वयंपाकी, तेव्हापासून आमच्या घराण्याला वारसा या. भाजी अजून बी बिघडेली कोणाकडूनच. झालीच भाजी आता. तुम्ही फक्त लाईन लावा बस. लावा रे बापा, डोक्याला मुंगीवर आलेले. लाईन लावा रे, लय मजा येईन रे बापा. लाईन लावा रे, लय दिवसातून रे बापा आज लाईन. अरे मी नाही त्यातली कडी लावा आपली, शाबास. अरे मग का माया जीव नाही का बाप? चला आण रे भाजी रे बसा रे. काय जकात झाली वो भाजी, वा रे वा, एकच नंबर. अरे बनवायला कोण आहे ते? रघु दादा म्हणता मला. या वर्षाच्या 2च गोष्टी मनात राहून गेल्या झाल्या. कोणत्या रे? चला मामा मला पोरगी द्यायला तयार आहे, पण झाली मामीला शहाणे. तिनं सगळा फट्टा करून टाकला भाऊ. काय देता म्हणते ते, डेबर पोटायला अशी म्हणते ते भामटीन. पोट कमी करणार आहे मग, होऊन जाईन तर होऊन जाईन लाईन मग शिदे. अरे ते आपल्या हातातल्या गोष्टी का? काय करतो ते? मागच्या घरी ते रंजी पटावली होती, ते बी निष्ठून गेली हो. नाही सडली नाही बटा, त्या जो पैसे होते म्हणून फक्त तुला वापर करला दे ना. आजाद होऊन गेला पाखर खाऊन पिऊन. अरे शांती ठेवा ना तुम्ही रे, सगळे गाणे होतील. वरच्यावर भरोसा ठेवा, त्या कडू अप्पावर. अरे तो वरच्या तालावरचा कडू अप्पा नाही रे काका, देवावर. त्याच्याच तर भरोशावर चालू आहे मग. माझ्या पाखर लय दिवसापासून भेटलं नाही भाऊ. 2-4 दिवस झाले, कुठे गावाला गेला का काय? अरे गावाला नाही, त्या मागच्या गलीतल्या रंगावर बरे. काय सांगतो काय बेटा, तुला चुना लावला दे ना. चल जाऊ दे, तिच्यासारखे 56 माझ्याकडे. 56 राहतात मग तू असं घोड म्हणजे राहता आजलो.
मग आता काय करतो भाऊ? देवाच्या भरोशावर होईन तर होईन लागन मग आता.